गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपुर में दिवंगत डॉक्टर संपदा मुंडे की याद में मोमबत्ती मार्च और मीडिया इंटरैक्शन का आयोजन किया गया। यह कार्यक्रम जीएमसी के ओवल गार्डन परिसर में आयोजित हुआ, जिसमें बड़ी संख्या में रेजिडेंट डॉक्टरों ने भाग लेकर अपनी श्रद्धांजलि अर्पित की। ये मोमबत्ती मार्च महाराष्ट्र एसोसिएशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स यानी MARDA मार्ड और सेंट्रल मार्ड के समर्थन से आयोजित किया गया था। डॉक्टरों ने डॉक्टर संपदा मुंडे के प्रति संवेदना व्यक्त करते हुए कहा कि वो सेवा के दौरान अपनी जान गंवाने वाली एक समर्पित डॉक्टर थी और उनकी मृत्यु ने पूरे चिकित्सा समुदाय को झकझोर कर रख दिया है। कार्यक्रम के दौरान डॉक्टरों ने मीडिया से बातचीत में स्वास्थ्य प्रणाली में सुरक्षा, कार्य परिस्थितियों और न्याय की मांग को लेकर अपने विचार साझा किए। उन्होंने कहा कि इस घटना ने डॉक्टरों की सुरक्षा से जुड़े गंभीर सवाल खड़े कर दिए हैं और सरकार से मांग की कि ऐसी त्रासदी दोबारा ना हो सके, इसके लिए ठोस कदम उठाए जाए। मीडिया इंटरैक्शन के बाद रेजिडेंट डॉक्टरों ने मोमबत्तियां जलाकर मौन मार्च निकाला और डॉक्टर मुंडे की आत्मा की शांति के लिए प्रार्थना की। हा एक खरंच दुःखद प्रसंग आहे। डॉक्टर सुप्रिया मुंडे आपल्यामधलीच एक आहे, आपली संपदा मुंडे आपल्यामधलीच एक आहे। आपलीच मैत्रीण आहे। इतकं उच्च शिक्षण घेतलेल्या मुलीवर पण इतकं अन्याय झालं, हे खरंच ऐकायला पण दुःखद बातमी आहे। तिच्यावर 5 महिने मानसिक व शारीरिक छळ झालं, तिने इतकं सहन केलं आणि नाईलाजाने अंतमध्ये स्वतःचा अंत केलं। हे खरंच आपल्या महाराष्ट्राच्या सिस्टमवर आणि आपल्या सगळ्यांवर एक खरंच दुःखाची बातमी आहे आपल्यासाठी की इतकं शिक्षण घेऊन पण तिचं कुठेच चुकलेलं नसून पण तिचं जीव विनाकारण विना तिच्या चुकीने अंत झालाय, त्याचा अंत झालाय। खरंच म्हणजे आज पण मुली कोणत्या शारीरिक कंडिशन मधून जाते, कोणत्या मेंटल हॅरासमेंट ते सहन करत आहे आणि असं पण नाही की तिने तिच्यासाठी जस्टिस मागितलेलं नाही। तिने सगळ्या कंप्लेंट्स केल्या, तिने राईट टू इन्फॉर्मेशन पण अर्ज फाईल केला, सगळं केल्यानंतर पण तिला काही उत्तर नाही मिळालं। शेवटी कुठूनही हेल्प ना मिळाल्याने आणि तिच्यावर वारंवार अन्याय झाल्याने तिने स्वतःचा अंत केला। ही खरंच दुःखद बातमी आहे। आमची डॉक्टर फॅटर्निटी तिच्या सोबत राहील आणि तिच्यासाठी न्याय आम्ही घेऊन राहू। तिच्या आई वडिलांनी इतकं कष्ट करून एका शेतकरी कुटुंबातून आल्यावरूनही तिने इतकी मेहनत करून एक MBBS डॉक्टर झाली आणि रुग्णांची सेवा करत होती। कुठल्याही सिस्टमला हे अधिकार नाही की तिच्यावर ते जोर जबरदस्ती करून कोणताही एक अर्ज किंवा कोणतंही ते जसं म्हटलेलं अर्ज ते त्या तिच्याकडून लिहून घेतील। जर ती त्याला किंवा त्यांच्या कोणत्याही मागणीला नाही म्हणत आहे तर ते तिचं हक्क आहे आणि ते तिचं शिक्षण आहे जे तिला सांगत आहे की हे बरोबर नाही आहे, तिचं कुठेच चुकलं नाही। संपदा, आम्ही तुझ्या सोबत आहोत। आम्हाला माहित आहे जे तुझ्या सोबत घडलं ते आम्ही का माझ्यासोबत कोणतीच महिला ते विचार पण करू शकत नाही। आम्ही म्हणून इथे सगळे श्रद्धांजलीसाठी आहोत आणि संपदाच्या कुटुंबाला कमीत कमी 5 करोडचा कंपेन्सेशन मिळालंच पाहिजे। इतक्या गरीब कुटुंबातून येऊन सगळं आई वडिलांनी इतकं शिकवून त्यांचं इतकं लॉस झालंय, फॅमिलीचं इतकं लॉस झालंय, तिच्या आत्म्याला शांतता मिळालीच पाहिजे आणि ते केव्हा मिळणार जेव्हा तिच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा मिळेल। कारण इसके लिए विशाल बम्बरवाल की रिपोर्ट। स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे। अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास। धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु। स्वस्थ व तंदुरुस्त है काया जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर।